107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांना, आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशनच्या प्रवासाबद्दल. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्रे. ऐकूयात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, नवयुगाची ज्ञानमाला ही अशी ज्ञानमाला आहे ज्यामध्ये आपल्याला अनेक अनुभवी उद्योजक भेटतात, त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला आपल्या स्वतःच्या उद्योगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळते, प्रेरणा मिळते. आणि आज आम्ही याच मालेमधला एक अतिशय सन्मानाने ज्यांचं नाव घ्यावं, वाहतूक उद्योगातील अग्रणी पुण्यातले ज्यांना म्हणावं असे श्री प्रसन्न पटवर्धन यांना आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार श्रोते हो, मी प्रसन्न पटवर्धन. मी या व्यवसायामध्ये आता गेले 40 वर्ष आहे. सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही या व्यवसायात 40 वर्ष आहात, पण माझ्या श्रोत्यांना मी आणखीन काही 2-4 गोष्टी तुमच्याविषयी सांगू इच्छितो. त्या म्हणजे अशा की तुम्ही गेली 40 वर्ष प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स ही संस्था चालवत आहात. तुमचा अनुभव खूप मोठा आहे. या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम तर पाहत आहात, पण त्याचबरोबर बस ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ही जी राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे त्याचे अध्यक्ष म्हणून आपण काम पाहत आहात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध व्यासपीठांवरती वाहतूक व्यवसायाचं नेतृत्व करत आहात. वाहतूक असेल, पायाभूत सुविधा असेल, तसंच प्रदूषणमुक्त परिवहन उपक्रम अर्थात क्लीन ट्रान्सपोर्ट याविषयी देखील धोरणात्मक बाबींवरती आपलं काम सुरू आहे. वाहतूक उद्योगातल्या तुमचा जवळजवळ 4 दशकांचा जो अनुभव आहे, त्याचबरोबर अलीकडच्या काळात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या व्यवसायात आलेलं आहे, या सगळ्यांचा अनुभव आजच्या मुलाखतीमधून आपण उलगडणार आहोत. तर श्रोते हो, आपण सुरुवातीला पटवर्धन सरांची जी काही जर्नी आहे ती जाणून घेणार आहोत. मला सांगायला विशेष आनंद होतोय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या संपूर्ण प्रांगणामध्ये प्रसन्न सर यापूर्वी वारंवार आले आहेत, कारण या विद्यापीठाची त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. सर, त्याच जुन्या आठवणींसोबत आजची चर्चा आपण सुरू करूयात. काय सांगाल तुमच्या आठवणींबद्दल आणि नेमकी ही आठवण कशाशी जोडली गेलेली आहे? आमच्या आजोबांचा पुणे विद्यापीठाशी त्याच्या स्थापनेपासून संबंध आला. म्हणजे जयकरांनी जेव्हा पुणे युनिव्हर्सिटीची स्थापना केली, त्यांना ट्रान्सपोर्टची व्यवस्था आमचे आजोबा करायचे. टुरिस्ट टॅक्सीज होत्या आमच्या, आणि त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या ट्रान्सपोर्टचं काम सगळं आमच्याकडे अनेक वर्ष होतं. म्हणजे 92 सालापर्यंत होतं स्थापनेपासून. त्याच्यानंतर आम्ही बस व्यवसायामध्ये जास्त गेल्यामुळे स्वतःहूनच आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ न शकल्यामुळे आम्ही तो बंद केला. परंतु प्रोफेसरांची वाहतूक असेल, प्रश्नमालिका गावोगाव पोचवायचं काम असेल किंवा उत्तरपत्रिका घेऊन यायचं काम असेल, हे आम्ही अनेक वर्ष केलं. हे अत्यंत सेन्सिटिव्ह काम आम्ही अनेक वर्ष केलं. माझ्या आजोबांची इथे पुणे विद्यापीठात क्वार्टर होती राहायला, त्यामुळे आमच्या बालपणी सुट्टीत आम्ही इथे खेळायला यायचो. त्यामुळे तेव्हापासून पुणे विद्यापीठाशी माझा संबंध आहे. अर्थात तुमच्या या आठवणी विद्यापीठाशी संबंधित आहेत, पण मला दुसरी एक गोष्ट जाणवते ती अशी की ज्या काळांमध्ये पर्सनल व्हेकल, कारसारखी एखादी गाडी लोकांकडे खूप कमी असायची. आज प्रत्येक घरात 1-2 कार आढळतील, पण ज्या काळामध्ये कारही नव्हती, ज्या काळामध्ये खाजगी बस ट्रॅव्हल्स हा व्यवसाय अगदीच लोकांना माहीत नव्हता, अशा काळामध्ये, म्हणजे तुम्ही तर 1985 साली या व्यवसायात आलात. खरं म्हणजे त्या काळात बसेसचं वाहतूक सुरू करणं हे एक मोठं चॅलेंजच होतं. आणि मग खाजगी बसेसच्या व्यवस्थापनामध्ये कार्य करायला सुरुवात करणं हे आव्हान तुम्ही कसं पेललं? खाजगी बस ही संकल्पनाच महाराष्ट्रात नव्हती, कारण स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग MSRTC जी आहे, ज्याला आपण ST म्हणतो, त्यांची राज्यामध्ये मोनोपॉली आहे. त्यामुळे स्टेज कॅरेजची सगळी परमिट्स त्यांच्याकडे आहेत. कॉन्ट्रॅक्ट कॅरेजची परमिट्स ही तेव्हा मिळायचीच नाहीत, कारण द्यायचे नाहीत. परंतु 88 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा एअर कंडिशन बसेसची अशी परमिट्स इश्यू केली. आमच्या सुदैवाने त्याच्यात आम्हाला परमिट मिळालं आणि तिथपासून माझ्या बस प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि
माझं सुदैव असं की 89 साली कायद्यात बदल घडला अच्छा. आणि परमिट्स ओपन झाली, म्हणजे कोणीही जायचं आणि परमिट घ्यायचं अशी सिस्टीम चालू झाली. त्याचा फायदा मला झाला आणि त्यामुळे मी हा व्यवसाय वाढवू शकतो. त्यामुळे कायद्यातल्या बदलामुळे 88 सालानंतर तुम्हाला खासगी वाहतूक जास्त वाढलेली दिसेल. त्याच्या आधी कायदाच असा होता की मिळतच नव्हती परमिट्स. आपण पाहतो की आता मुंबई पुणे इतक्या साऱ्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराज्य व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आता सुरू झालेला आहे. पण याचे अग्रणी म्हणून तुम्ही पुण्यामध्ये हा व्यवसाय सुरू केला होता आणि खूप वर्षांपूर्वी घरामध्ये हा व्यवसाय होताच. हो, टुरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय आमचा मी म्हटलं त्याप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून आम्ही विद्यापीठाशी ट्रान्सपोर्ट म्हणजे टॅक्सीचा सप्लाय करायचो. त्यामुळे हा व्यवसाय आजोबांचा होता, त्यानंतर वडिलांनी तो पुढे चालवला. मी फक्त बसचा व्यवसाय एक वेगळा चालू केला. अच्छा. पण मग खूप सारी चॅलेंजेस समोर आले असतील. एखादी अशी आठवण, एखादी अशी गोष्ट आपण सांगूयात श्रोत्यांना की ज्याच्यातून लक्षात येईल की आजच्या तरुण श्रोते आपल्या ऐकतायत, त्यांना माहित नाहीये की मी म्हटलं तसं की आता तर खूप साऱ्या बसेस दिसतात. तेव्हाच्या काळात सुरुवातीला काय अडचणी येत होत्या? अडचणी म्हणजे एक तर कम्युनिकेशन हा फार मोठा प्रॉब्लेम होता. तुमची वाहन कुठं आहे शोधायचाच प्रश्न. माझं पहिलं वाहन मी चालू केलं, डेली सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, ती पुणे महाबळेश्वर. पुणे महाबळेश्वरला आम्ही तेव्हा 2 ट्रिप्स करायचो आणि दुसऱ्या ट्रिपला गाडी वेळेवर नाही आली तर प्रॉब्लेम व्हायचा. एक दिवस असा झाला की गाडी जी 12:30 पुण्यात पोचायला पाहिजे होती ती 1:30 वाजला तरी पोचायला आली नाही आणि 2:30 वाजता परत जायची होती. संपर्क कसा साधायचा? मी स्कूटरवरनं पार कात्रजपर्यंत गेलो. तिथे जकात नाका होता तेव्हा. तिथे ट्रक्स थांबलेले असायचे. त्यांना विचारलं, अशी पांढरी मोठी बस तुम्हाला वाटेत कुठे दिसली का? तर तुम्हाला स्वतःचीच गाडी कुठे आहे हे माहिती नसायच्यापासून आज आपण अशा अवस्थेत आलोय की माझ्या मोबाईलवर सुद्धा माझ्या 1000 बसेस मी ट्रॅक करू शकतो की त्या कुठे आहेत, काय स्पीडनी चालल्या आहेत, ड्रायव्हर कसा वागतोय वगैरे वगैरे. तर हा एवढा जो बदल आहे हा खूप मोठा बदल आहे. त्यामुळे तेव्हाचे चॅलेंजेस कम्युनिकेशनचे सगळ्यात मोठे होते. तुम्हाला आठवत असेल तर ट्रंक कॉल लावून बोलायला लागायचं. बरोबर. आणि तो ट्रंक कॉल 2-2, 3-3 तास लागायचा नाही. आणि आधी फोन मिळायलाच प्रॉब्लेम होता, फोनच मिळायचे नाही. मग पोस्टात जाऊन फोन करायचा. बरोबर. मग पीपी त्या माणसाला बोलवून घ्यायचं आणि मग त्या माणसाशी बोलायचं. तर हे सगळं होईपर्यंत आजच्या काळात तर गाडीच पोचते प्रत्यक्ष. बरोबर. तर एवढा बदल घडलेला आहे तेव्हाच्या. त्यामुळे चॅलेंजेस अनेक होते. मी पहिल्यांदा नागपूरची बस चालू केली तेव्हा नागपूरच्या बसला मी परत यायचा दिवस माझा बदलला, कारण तिथे काही कामं निघाली म्हणून. आमच्याच गाडीत मला बसायला संधी मिळाली नाही. मला ड्रायव्हरनी टपावर गादी घालून दिली, कारण तेव्हा ती लगेज कॅरियर असायची मोठी, त्यात वुडन प्लॅटफॉर्म वगैरे छान असायचं सगळं. त्याच्यावर झोपून मी आलो नगरपर्यंत, नागपूरपासून नगरपर्यंत टपावर झोपून आलो. आणि दुर्दैवाने त्या दिवशीचं सगळं कलेक्शन मी खिशात ठेवलं होतं, ते रात्री झोपेत उडून गेलं. अरे बापरे. तेव्हा विमानाने आलो असतो तरी परवडलं असतं. असे खूप मजेदार किस्से आयुष्यात घडले. तर तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. म्हणजे आता लोक इमॅजिनच करू शकत नाहीत की तेव्हा फोन मिळायला तुम्हाला वर्षानुवर्ष जायचे आणि OIT मिळायला तुम्हाला 5,000 रुपये आणि 25,000 रुपये तात्काळला भरायला लागायचे. आज 25,000 रुपयात एक्सचेंज येईल. तुम्ही खूप मोठं ट्रान्झॅक्शन बघितलंय, अगदी त्या ट्रंक कॉलपासून ते आताच्या मोबाईलपर्यंत. आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात तर खूप मोठे बदल झालेले आहेत. पण मग तेव्हा तुम्हाला बस व्यवसायामध्येच जायचंय, कारण एसटी तर मोनोपॉली होती, एसटी सगळीकडे जात होती, एसटी परवडणारी होती आणि एसटी हेच एकमेव पर्याय असताना तुम्हाला बस व्यवसायामध्ये जावं असं का वाटलं? 2 कारणांसाठी. पहिलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एका ड्रायव्हरकडनं जास्तीत जास्त आउटपुट काढायचा असेल तर टॅक्सीपेक्षा बस जास्त देऊ शकते तुम्हाला. बरोबर. हा व्यावसायिक दृष्टिकोन प्रत्येकाकडे असला पाहिजे. बरं, म्हणजे एक बस जर का 10 लाखाचा व्यवसाय करत असेल तर टॅक्सी 1 लाखाचाच व्यवसाय करते. त्यामुळे एकाच माणसाकडनं तुम्ही 10 लाखाचा व्यवसाय करून घेऊ शकता. हे एक कारण. आणि दुसरं, तेव्हा बसेसला गर्दी इतकी असायची एसटीला की लोकांना जागा मिळायची नाही. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा बसेस चालू केल्या तेव्हा लोक लिटरली फक्त पाया पडायचे राहायचे की आम्हाला जागा द्या, काही करा, पण आम्हाला जायचंय, बेंगलोरला जायचंय, मेंगलोरला जायचंय. कारण इंटरस्टेट तर रेल्वेशिवाय दुसरी व्यवस्थाच नव्हती. मी म्हणलं की ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, कारण लोकांची गरज मी नेहमी आयुष्यात शोधत आलो की जी गरज असते ती तुम्ही भागवायला गेलात की आपोआप व्यवसाय मिळतो. तर तेव्हा ती काळाची खूप मोठी गरज होती आणि त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी मी पाहिली की ही आपल्याला चांगली संधी आहे या व्यवसायात वाढायला. फक्त परमिटची जी अडचण होती ती 89 साली निघून गेली. त्यामुळे या व्यवसायात मग नंतर परमिट मिळणंही सोपं झालं आणि आम्हाला ग्रो करणं खूप सोपं झालं. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर अर्थात 107.4 FM वर.
आणि आता आपण जो आवाज ऐकतो आहोत तो आहे श्री प्रसन्न पटवर्धन यांचा, ज्यांनी पुण्यामध्ये प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स या मोठ्या संस्थेची सुरुवात केली होती. आणि त्यांनी आता सांगितलं की 1985च्या नंतर ते या व्यवसायात आले. 88-89 मध्ये काही अनुभव सांगितले, अतिशय रोमांचकारी आणि अतिशय आम्हाला खूप शिकून जाणारे असे अनुभव तुमच्याकडे आहेत सर. पण आताच्या काळामध्ये आपण बघतो की फक्त प्रवासी वाहतुकीसाठी सुरू केलेला जो व्यवसाय आहे, आता अनेक वेगवेगळ्या सुविधा देखील मिळायला लागल्यात. तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा सुरू झाल्या? एक अनुभव तुम्हाला विद्यापीठाशी संबंधित सांगायचा राहिलाय, तोही सांगतो. मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो, फर्ग्युसनमध्ये शिकायचो तेव्हा मी. आणि मी एक दिवस आमच्या ऑफिसमध्ये गेलो, तर तिथे आमचे तेव्हा दिवाणजी म्हणायचे मॅनेजरला आमच्या वडील. तर ते असे येरझारा घालत होते, गाडी समोर उभी होती, ड्रायव्हर नव्हता. आणि बॉटनी डिपार्टमेंटमध्ये जर्मन प्रोफेसर आले होते, त्यांना महाबळेश्वरला जायचं होतं, काहीतरी रिसर्चचा प्रोजेक्ट होता. पण गाडी काही मिळत नव्हती आणि आमची गाडी असून ड्रायव्हर नव्हता. मग मी ड्रायव्हर म्हणून त्या गाडीवर गेलो पहिल्यांदा. अशी माझी या व्यवसायातली पहिली सुरुवात झाली. अच्छा. ते महाबळेश्वर क्लबमध्ये राहिले आणि मी समोर, आता मला हॉटेलचं एक्झॅक्ट पण श्रेयस किंवा असं कुठलं तरी हॉटेलचं नाव होतं, तिथे राहिलो. माझ्या राहण्याचं बिल हे टॅक्सीच्या बिलपेक्षा नॅचरली जास्त झालं. आणि ते मला तेव्हा $10 देत होते ट्रिपच्या शेवटी, म्हणजे महाबळेश्वरवरून निघताना. मी ते घेतले नाहीत, कारण मला एवढंच माहिती होतं की बिल आपण पुणे विद्यापीठाकडनं घेतो, आपण काय प्रोफेसरांच्याकडनं कुठनं बिल घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्याकडनं नकार दिला. आमच्याबरोबर दुसरी एक गाडी होती आणि मध्ये आम्ही चहाला थांबलो, तर त्या ड्रायव्हरनी मला येऊन भरपूर शिव्या दिल्या. मला म्हणलं, अरे त्याला टिप म्हणतात आणि तू घेतली नाहीस म्हणून मलाही मिळाली नाही. तर तेव्हा आपल्या इथे टिप हा प्रकार सुद्धा माहिती नव्हता. म्हणजे हॉटेलमध्ये आपल्याला कुठे टिप वगैरे काही द्यायला लागायची नाही आणि कुणी अपेक्षाही करायची नाही. पण तेव्हा सुद्धा ट्रान्सपोर्टमध्ये ती फॉरेनर्ससाठी होती चालू. आपल्याकडे लोक नाही करायचे, पण फॉरेनर्स करायचे आणि ते त्या दुसऱ्या ड्रायव्हरला माहिती होतं. तर असेही काही काही वेगळे अनुभव आले सुरुवातीला. खरं म्हणजे हेच अनुभव पुढे जाऊन तुम्हाला खूप कामाला आलेले. हो. तुम्ही आता ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये लोकांची वाहतूक करणं, प्रवासी वाहतूक करणं हा तर व्यवसाय होताच, पण त्याबरोबर इतर अशा कोणत्या सोयी सुविधा आहेत की ज्या तुम्ही पुरवत आहात? आम्ही आता म्हणजे प्रवासी वाहतुकीमध्येच अनेक प्रकार आहेत तुम्हाला सांगतो. स्कूल ट्रान्सपोर्ट आहे, विद्यार्थ्यांची ने-आण करणे आहे, ते आम्ही करतो. त्यानंतर कामगारांची ने-आण करणे आहेत, ते आम्ही करतो. IT कंपनींना कार्स लागतात किंवा बसेस लागतात, त्या आम्ही पुरवतो. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बरोबर म्हणजे आम्ही PMPML बरोबर बसेस चालवतो, MSRTC बरोबर बसेस चालवतो. तर गव्हर्नमेंटची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ती आम्ही करतो. त्यानंतर टुरिझमसाठी ज्या बसेस लागतात, म्हणजे अष्टविनायकासारख्या टूर किंवा अयोध्या वगैरे सारख्या टूर आम्ही सगळ्या करतो. जगभराच्या वेगवेगळ्या इंटरनॅशनल टूर्स सुद्धा करतो. आणि इंटरसिटी हे तर करतोच, ते सगळ्यांना पर्पल हे ब्रँड नेम आम्ही आधी प्रसन्न ट्रॅव्हल्स नावाने आम्ही चालवायचो. बरोबर. आता पर्पल आम्ही ब्रँड बदलला, त्यामुळे आम्ही पर्पल आता ब्रँड घेऊन चालवतो. तर त्या इंटरसिटी सर्व्हिसेस चालवतो. लोकांना आमच्या इंटरसिटी सर्व्हिसेस जास्त माहिती, कारण पहिलं ते दिसतं रस्त्यावर वाहन मोठं ते दिसतं, त्यामुळे त्यांनी आमची नावाची ओळख घडली लोकांना. आता अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं की तुमच्या नावामध्ये तर बदल झालाच, तर तुमचा लोगो तो दिसतोच आहे सगळीकडे. आणि बसेसच्या आकारांमध्ये, बसेसच्या सीट कॅपॅसिटीमध्ये आणि बसमधल्या सुविधांमध्ये सुद्धा खूप मोठा बदल झालेला दिसून येतोय आपल्याला अलीकडे. हे सगळे ट्रान्झिशन होत असताना आता सध्याची स्थिती काय आहे की वाहनं तर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, स्पर्धा खूप मोठी झाली आहे का अलीकडच्या काळात, आणि सरकारची जी सेवा आहे ST ज्याला म्हणून आपण, त्यांच्याशी देखील स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात, कारण त्यांच्याकडे नवतंत्रज्ञान आलेलं आहे. या आव्हानांना आपण कसं तोंड देता? आता ST कडनंही आम्हीच बसेस चालवतो आणि खाजगी आम्हीच चालवतो. अच्छा. म्हणजे पर्टिक्युलरली मुंबईसारख्या ठिकाणी ज्या बसेस चालतात, इलेक्ट्रिक बसेस किंवा AC बसेस, ज्यांना आपण शिवाई नावाने ओळखतो, खाजगीकडनंच घेतलेल्या आहेत. आणि आम्ही मेट्रोलिंक नावाने आधी चालवायचो, आता पर्पल नावाने चालवतो, त्याही आम्ही चालवतो. म्हणजे पुण्याहून ज्या वेगळ्या दिशेला इलेक्ट्रिक बसेस MSRTCच्या चालतात, त्या आम्हीच चालवतो. अच्छा. त्यामुळे त्यांच्याबरोबर स्पर्धा सुद्धा आहे, त्याबरोबर त्यांच्याबरोबर रिलेशनशिप सुद्धा आहे, दोन्ही आहे. आता तुम्ही जर का देशाचा विचार केलात तर देशामध्ये साधारणतः 20 लाख बसेस ज्या आहेत, त्यातल्या फक्त 1.5 लाख या सरकारी आहेत. 18.5 लाख बसेस या खाजगी आहेत. म्हणजे 92% बसेसची संख्या ही खाजगी बसेसची आहे. जी तुम्ही 85 साली जर का बघितलं तर 85 साली सरकारी वाहनं 1.5 लाखाच्या आसपासच होती, की जी आज तेवढीच आहेत. आणि तेव्हा फक्त 2.25 लाख खाजगी बसेस होत्या, त्या आज ऑलमोस्ट 20 लाखाला पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे त्या ऑलमोस्ट 10 पट वाढल्या आहेत. सरकारी वाहनं तेवढीच राहिली आहेत.
आणि त्यामुळे तुम्हाला खाजगी वाहनं आता खूप मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलीत की जी आधी दिसत नव्हती. खरं म्हणजे खाजगी वाहनं दिसतायत आपल्याला, पण ज्या सुविधा प्रवाशांना मिळतात त्या पण खूप दर्जेदार आहेत. कारण आम्हाला आठवतंय की एसटीच्या त्या काचांच्या खडखडाच्या आवाजात जात असताना नावं नाही ठेवायची, पण तो काळच तसा होता. त्याचबरोबर ती एसी सुविधा तेव्हा विचारही करू शकत नव्हता, पण ज्या आता खाजगी ट्रॅव्हल्समध्ये आलेल्या आहेत, इतरही अनेक साऱ्या सुविधा आहेत की आपण असं म्हणू शकू की खूप वेगळ्या पद्धतीच्या सुविधा. मी अपेक्षा नव्हती की बसमध्ये बसल्यानंतर वर्तमानपत्र हातात मिळू शकेल. ट्रेनमध्ये ज्या काही सुविधा मिळतात, जशा की खानपानाची सुविधा आहे, चांगल्या हॉटेलमध्ये थांबण्याच्या, या बदलांच्याकडे तुम्ही कसे पाहता? बदल हे सगळे ऍक्च्युली 2 पद्धतीने होतात. एक, प्रवाशांच्या अपेक्षा जसजशा वाढत जातात तसतसेही बदल घडत जातात. हो. आणि कॉम्पिटिशनमुळे बदल घडत जातात. एकाने काहीतरी चालू केलं की दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग त्याच्यापेक्षा मी चांगलं, मग त्याच्यापेक्षा मी चांगलं, त्याच्यामुळे बदल घडत जातात. एक तर टेक्नॉलॉजीने खूप फरक घडलेला आहे. वाहनांच्या बांधणीमध्ये खूपच फरक झालाय. हो. म्हणजे आधीची वाहनं आणि आत्ताची वाहनं याच्यात बांधणीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे पहिल्या ज्या बसेस यायच्या, आम्ही पहिलीची एसी बस घेतली, म्हणजे पुण्यातली पहिली एसी बस, ती 55 हॉर्स पॉवरची बस होती. आणि त्याला आम्ही सेपरेट एसीचं इंजिन लावायचो. आणि मग त्याचा ते धडधड आवाज, व्हायब्रेशन असं सगळं यायचं. 2002 साली व्होल्वो आली आणि त्यांनी सगळं चित्र बदललं. म्हणजे गाडीत आवाज नाही, व्हायब्रेशन नाही, आणि टोटल जे त्याचा एक कम्फर्ट आहे, एअर सस्पेन्शन आली, त्याच्यामुळे जो कम्फर्ट आहे तो खूप वाढला. त्याचबरोबर एसी सुद्धा, आधीची एसी आणि आत्ताच्या एसीत खूप फरक आहे. आधी एसी सारखे फेल व्हायचे, आता एसी क्वचित फेल होतात. टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही प्रवाशांना गाडी कुठे ते ट्रॅक करू शकता, सीट बुक करू शकता, ऑनलाईन बुकिंग करू शकता, अशा बऱ्याच गोष्टी प्रवाशांच्यासाठी सुद्धा सोयीस्कर झालेल्या आहेत. तर टेक्नॉलॉजीमधला बदल, गाड्यांमधला बदल, लोकांच्या अपेक्षेमुळे होणारा बदल, ओव्हरऑल सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो ती, स्टार्टिंग फ्रॉम मग ते बुकिंग असेल किंवा प्री जर्नी असेल, विदिन जर्नी असेल, पोस्ट जर्नी असेल, हा सगळा बदल टेक्नॉलॉजीमुळे मुख्यतः घडला. आणि प्रवाशांच्या अपेक्षा जशा वाढल्या, आता तुम्ही बघा इंटरनेटमुळे प्रवाशांना एक्सपोजर ग्लोबल आहे. त्यामुळे जगात कुठे कुठे काय काय आहे मी बघू शकतो. आणि मग ते एक ऍस्पिरेशन तयार होतं की मला असे का नाही मिळत बाबा. त्या ऍस्पिरेशनने सुद्धा सुधारणा झाल्या. खरं म्हणजे तुमचा जो प्रवास आहे संपूर्ण गेल्या 40 वर्षातला, तो खूप प्रेरणादायक आहे. त्याच्याविषयी तर आपण बोलतो आहोतच, पण मला असं वाटतं की 2002 साली तुम्ही व्हॉल्वोचा शिरकाव सांगितला, त्याच्यानंतर खूप मोठे बदल गेल्या 25 वर्षात सुद्धा खूप झालेले आहेत. त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण आज रेडिओच्या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा पाहता आपण थोडासा ब्रेक घेऊयात आणि उद्या ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूयात. श्रोते हो, आपण ऐकतो आहोत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्सचे श्री प्रसन्न पटवर्धन यांना, आणि त्यांचा एकूण प्रवास जाणून घेताना आपल्याला खरंच खूप वेगळ्या गोष्टी जाणून घेता आल्या. आणि उद्याच्या भागात तुम्ही ऐकायला विसरू नकात की एकूणच तंत्रज्ञानानं काय बदल घडवला, त्याचबरोबर आता नव्या तरुणांनी या व्यवसायात येताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तसंच कशा प्रकारे या उद्योगाला भविष्यामध्ये जे चित्र दिसतंय ते कसं असणार आहे, या सगळ्याविषयी आपल्याला प्रसन्न पटवर्धन सर मार्गदर्शन करतील. तेव्हा ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती नवयुगाची ज्ञानमाला. पटवर्धन सर, तुम्ही आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आशा करतो की आपण उद्या देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित असाल आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना मार्गदर्शन कराल. नमस्कार. आणि मला सुद्धा आनंद झाला सगळ्या श्रोत्यांशी आपल्या बोलताना. थँक्यू. मित्रहो, आताच आपण प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. मित्रहो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. मित्रहो नमस्कार. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला.
गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांच्याकडून प्रवासी वाहतूक व्यवसाय याविषयी जाणून घेतलं. आज या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. आज आपण त्यांच्याकडून या व्यवसायातील बदल आणि नवनवीन संधी याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून, अर्थात 107.4 FM वरून. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल कालच्याच भागामध्ये आपण प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री प्रसन्न पटवर्धन यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली होती. त्यांचा 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यात आलेले वेगवेगळे किस्से त्यांनी आपल्याला काल सांगितले. याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की या व्यवसायाची ग्रोथ, वाढ आणि विस्तार कशा पद्धतीनं महाराष्ट्रात झाला. त्यांनी त्यांचा व्यवसाय करत असताना राज्य शासनाच्या सेवेसोबत कसं कोलॅबरेट केलं, वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टी आता नव्या युगामध्ये त्यांना अनुभवायला मिळाल्या, हे सगळं आपण ऐकलं. पण आज आपण त्यांना पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे यासाठी की या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणकोणते बदल अपेक्षित आहेत, तसंच प्रवाशांची सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि एकूणच या व्यवसायाचं स्वरूप येत्या काळात कसं असणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आज देखील पटवर्धन सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर. मी आता म्हटलं तसं की बस व्यवसायामध्ये खूप मोठे बदल घडून आले, वेगळं तंत्रज्ञानात आलेलं आहे. या तंत्रज्ञानाचे ठसे उमटलेले आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात. आता AI सारखी टेक्नॉलॉजी आपण प्रत्येक क्षेत्रात वापरतो आहोत. तर प्रवासी वाहतुकीमध्ये या तंत्रज्ञानाचा शिरकाव कसा झालेला आहे आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी बस व्यवसायामध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत? इन जनरल ट्रान्सपोर्टमध्येच टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. टेक्नॉलॉजी 3 प्रकारनी वापरली जाते. पहिली जी प्रवाशांसाठी सोयीस्कर असेल अशी, म्हणजे काय की तुम्ही बुकिंग पासून ते तुमच्या जर्नीपर्यंत सगळं प्लॅन करू शकता. पैसे ऑनलाईन पे करू शकता, सीट बुक करू शकता, तुमची बस कधी येणार आहे, कुठे येणार आहे, किती वाजता पोहोचेल हे सगळं पाहू शकता. तुम्हाला रिसीव्ह करणाऱ्या माणसालाही त्याची लिंक पाठवू शकता, त्याप्रमाणे तो रिसीव्ह करायला येतो. असे प्रवाशांशी रिलेटेड काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल घडलेले आहेत. दुसरा बदल जो आहे तो तुम्ही तुमच्या वाहनावर कंट्रोल कसा ठेवता. मग त्याच्यात तुमच्या ड्रायव्हरचं बिहेवियर कसं आहे, तुमची गाडी कुठे कुठे थांबते, किती वेळ थांबते, कशा पद्धतीने तो ड्रायव्हर चालवतोय, त्याला झोप येते का, त्यांनी फार जांभई दिली तरी आपल्याला इथे कळतं की तो जांभया देतोय, मग त्याला आता थांबवायचं, चहा प्यायला लावायचा का, काय करायचं, किंवा सिगरेट ओढतोय का, किंवा मोबाईलवर बोलतोय का, किंवा अनऑथराइज स्टाफ घेतोय का, किंवा ड्रिंक केलेला आहे का त्यांनी, हे सगळं तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या थ्रू तुमच्या सेंट्रल कंट्रोल रूम मध्ये बसून कळतं. तुम्हाला कुठेही बाहेर जायची त्याच्यासाठी गरज नाही. त्यामुळे दुसरं, तुम्ही तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने करताय याच्यावरचा तुमचा कंट्रोल वाढवण्यासाठीची टेक्नॉलॉजी. आणि ड्रायव्हरची इफिशियन्सी वाढवण्यासाठी तो कुठल्या गिअरमध्ये चालवतोय, त्याचं फ्युएल ॲव्हरेज काय, तो राईट आरपीएमला गिअर बदलतोय का नाही, किंवा इंजिनची हेल्थ काय आहे. आता इंजिन समजा गरम होत असेल आणि त्याचं लक्ष नसेल तर तुम्ही इथनं जाऊन ते थांबवू शकता. अशा बऱ्याच पद्धतीने तुमचा व्हेकलवरचा आणि ड्रायव्हरवरचा कंट्रोल वाढलेला आहे. आणि अर्थातच तो आपल्या व्यवसायावरचा कंट्रोल आहे असं म्हणता येईल. येस, पूर्णतः व्यवसायावर तुमचा कंट्रोल आलेला आहे. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवासी हा केंद्रबिंदू आहे आपला. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुव्यवस्थित पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याकडे असते. मग प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही अनेक सारे आयाम आता बदललेले आहेत, त्यांच्याविषयी आपण कसं सांगू शकू? आता सुरक्षितता तुम्ही जेव्हा म्हणाल ना, तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे तुमचा जो ड्रायव्हर असतो हा तुम्हाला सुरक्षित नेतो का नाही बघायला लागतं. त्यामुळे ड्रायव्हर बिहेवियरवर तुम्ही जर का कंट्रोल आणलात तर तुमची सुरक्षितता ॲश्युअर्ड असते. पण त्याचबरोबर प्रवाशांनी त्या बसची बॉडी ही व्यवस्थित बांधलेली आहे का नाही बघायची आवश्यकता आहे. म्हणजे याचा इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे, मला इमर्जन्सीला कुठनं कसं बाहेर पडता येईल, या गाडीला पहिला इमर्जन्सी एक्झिट आहे का नाही, तेही लोक बघत नाहीत. म्हणजे प्रवासी सो आपले बऱ्यापैकी केअरलेस असतात. म्हणजे आपण असं बघतो की लटकून सो बिचारे लोक जातात, कारण गरज आहे, ती गरज आहे, जाणं तर आवश्यक आहे, मग जसं मिळेल तसं जातात. पण जी गाडी आपण निवडतोय ती व्यवस्थित पद्धतीने बांधलेली आहे का नाही,
त्याच्यानंतर जो ड्रायव्हर आपल्याला घेऊन चाललेला आहे तो व्यवस्थित घेऊन चाललेला आहे का नाही, ह्या गोष्टी जर का आपण व्यवस्थित बघितल्यात तर प्रवास सुरक्षित होऊ शकतो. त्यामुळे ड्रायव्हरवरचा आणि व्हेकलवरचा दोन्हीवरचा कंट्रोल तुम्हाला टेक्नॉलॉजीने ठेवता येतो. आणि एआयचा बराचसा उपयोग आपल्याला अनालिसिससाठी होतो. म्हणजे तिसरा उपयोग तुम्हाला जो टेक्नॉलॉजीचा होतो तो बऱ्याचशा गोष्टी अनालिसिससाठी होतात. आता त्याच्यात जर का तुम्ही मला म्हणलात की मी तुम्हाला असं सांगू शकतो की तुम्ही माझ्याकडनं किती प्रवास केलेत आणि तुम्ही कुठल्या सीटवरनं दरवेळेस प्रवास करता, अच्छा, मग तुमचा सीट प्रेफरन्स काय आहे, किंवा तुम्ही कुठल्या वारी प्रवास कुठनं कुठे जाताना करता, त्याप्रमाणे मी तुम्हाला ऑफर्स देऊ शकतो. किंवा नॉर्मली तुमचा पॅटर्न काय आहे हे मी बघू शकतो. तसंच ड्रायव्हरचा पॅटर्न ड्रायव्हिंगचा काय आहे, मग त्याप्रमाणे त्याला ट्रेनिंग काउन्सिलिंग करून त्याचा तो सुरक्षित पद्धतीने कसा प्रवास करेल हे बघता येतं. गाडीच्याही काही हॅबिट्स असतात. काही काही गाड्या ठराविक पद्धतीनेच ब्रेकडाऊन होतात. मग त्या कशा काय होतात, म्हणजे आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. क्लच प्लेटचं समजा लाईफ जर का 50,000 असेल तर ते एखाद्या गाडीचं 40,000च मिळतं. मग ते ड्रायव्हरमुळे मिळतं का, मेकॅनिकमुळे मिळतं का, सप्लायरमुळे मिळतं, हे सगळं तुम्हाला अनालिसिस करता येतं आणि ह्याच्यातनं तुमची कॉस्ट ऑफ ऑपरेशन कमी करता येते. कुठली कॉस्ट तुम्ही कमी केलीत की कन्झ्युमरला तुम्ही कमीत देऊ शकता. तर ह्या सगळ्याचा उपयोग एफिशियन्सी वाढवण्यासाठी होतो. तर एआयचा मुख्य उपयोग एफिशियन्सी वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. खरं म्हणजे तंत्रज्ञान बदलते, त्याबरोबरच व्यावसायिकाचा दृष्टिकोन देखील बदलतोय आणि तुमच्या अनुभवातून हे दिसून येतंय. पटवर्धन सर आज आपल्याशी चर्चा करत आहेत नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये. ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. आणि मित्रांनो, व्यवसायात जे बदल घडवून आलेले आहेत त्यामध्ये तंत्रज्ञान असेल किंवा व्यावसायिकाचा दृष्टिकोन असेल, या दोन्ही गोष्टी आता जेव्हा प्रसन्न पटवर्धन आपल्याशी बोलतायत तेव्हा दिसून येत आहे. आता अलीकडच्या काळात सर आपण असं पाहतो की प्रवासी फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे इतक्यापुरता मर्यादित नाही राहिलेला. त्याच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, जसं की त्याला बस स्वच्छ हवी, सीट्स मेंटेन हवेत, त्याचबरोबर एसी योग्य प्रमाणात हवा आणि इतकंच नाही तर आपले स्टॉप देखील योग्य ठिकाणी व्यवस्थित असायला हवेत. तिथं मिळणारे खाद्यपदार्थ असतील, तिथं त्यांना बसमध्ये जे पाणी पुरवलं जातं किंवा टोईंग सेवा असेल, या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संलग्नित आहेत. आणि या संलग्नित गोष्टीमधून देखील अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पूरक व्यवसायांची संधी पण आपल्याला वाढते आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल काय सांगाल? तुम्ही पर्पल जेव्हा चालवत आहात तेव्हा तुमचे बस स्टेशन्स तुम्ही स्वतः निवडता की आणखीन काही त्याच्यामागे टेक्नॉलॉजी असते? अहिल्यानगरच्या अलीकडे स्माइलस्टोन म्हणून आमचं एक युनिट आहे. तर त्या युनिटमध्ये आम्ही पहिल्यांदा उत्तम स्वच्छ टॉयलेट्स, हायजेनिक फूड, पाय मोकळे करायला व्यवस्थित गार्डन बिर्डन अशी सगळी व्यवस्था केली. तर अशा टाईपची आता बरीचशी मोटेल्स तुम्हाला हायवेवर दिसतात. आणि त्या काळात ती तशी नव्हती, पण आता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे ती एक सोय आता हायवेवर बऱ्याच ठिकाणी व्हायला लागली. अजूनही जास्त व्हायची आवश्यकता आहे, परंतु ती व्हायला लागलेली आहे. दुसरं, लोकांची अपेक्षा अशी असते की मी ज्या बसनी जाईन त्याचा रखरखाव व्यवस्थित असला पाहिजे, कारण आपल्या स्वच्छतेच्या कल्पना बदलल्या आहेत. पूर्वीच्या कल्पनांच्या पेक्षा आजच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे तेवढ्या पद्धतीने स्वच्छ आहे का नाही, ड्रायव्हर व्यवस्थित बिहेव करतोय का नाही, त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरच्यांच्या बरोबर संपर्कात राहता यावं एवढ्यासाठी त्यांना लिंक पाठवून सुद्धा लोक करतात. ह्या सगळ्या अपेक्षा ज्या प्रवाशांच्या आहेत, पूर्वी फक्त एका जागेहून दुसऱ्या जागी जायच्या होत्या, त्याच्याऐवजी आता मला ती गाडी कशा पद्धतीने घेऊन जाते, सुरक्षित आहे का नाही, स्वच्छ आहे का नाही, मला पिकअपचे स्पॉट्स कुठे कुठे आहेत, मला ते कन्व्हिनियंट आहेत का नाही, वाटेड टॉयलेट चांगलं मिळतंय का नाही, आत मला काय काय पाणी मिळतंय का, सुविधा मिळते, टीव्ही आहे का नाही, काही बाकी करमणुकीची काय साधनं आहेत का नाही, हे सगळं आता बघितलं जातं. आणि त्याच्यानुसार तुम्ही बुकिंग करू शकता आणि असे चॉईसेस अवेलेबल आहेत. आपण असं पाहिलं की वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या पद्धतीच्या सुविधा आपल्याला सगळ्या मिळत असतात. तुम्ही आता सांगितलं की अनेक साऱ्या सुविधा लोकांना आपण देतो आहोत. पण या सुविधांसाठी देखील पर्पल स्वतःच काम करतं की काही व्यावसायिकांना, काही नव उद्योजकांना प्रेरणा पण देतं की वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रकारचे उद्योग केले जाऊ शकतात? नाही, आता मोटेलसाठी तर आम्ही आता स्वतः मोटेल बांधत नाही, पण आम्ही लोकांना बऱ्याच ठिकाणी कुठे काय कशा पद्धतीचं पाहिजे हे सांगतो. बऱ्याचशा सर्व्हिसेस आयटीच्या सुद्धा सगळ्या आमच्या आउटसोर्स्ड आहेत. आम्ही काही स्वतःची आयटी टीम ठेवलेली नाही किंवा काही नाही. साधं हाऊसकीपिंग जे असतं, म्हणजे बसेसचे रखरखाव, हे सुद्धा आउटसोर्स करता येतं. अशा हळूहळू तुम्ही ज्याच्यात फक्त चांगलं काम करू शकता तेच तुम्ही काम करायचं आणि बाकी आउटसोर्स करायचं, अशी सिस्टीम तयार झालेली आहेत. त्याप्रमाणेच मग टेक्नॉलॉजी असू दे, गाडीचा रखरखाव असू दे, आमच्या एएमसी सगळ्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चररलाच दिलेले असतात. त्यामुळे त्यांचं ते काम करतात. त्यामुळे प्रत्येक जण स्पेशालिस्ट झालेला आहे. म्हणजे डाव्या दाताचा डॉक्टर आणि उजव्या दाताचा डॉक्टर असं जसं झालंय
तसंच ह्याच्यात सुद्धा स्पेशलायझेशन खूप झालंय आणि प्रत्येक स्पेशलिस्टच त्याचं काम करतो. अशाही कंपन्या आहेत की गाडीत तुम्हाला फक्त फूड सप्लाय करतील हो. किंवा पाण्याच्या बाटल्या देतील. आता आमच्या काही काही बसेसमध्ये आम्ही टॉयलेट सुद्धा घेतलेली आहेत. बसमध्येच टॉयलेटची व्यवस्था केली आहे, कारण वाटेत मिळेल काही ठिकाणी अशी गॅरंटी नसते. तर अशा वेगवेगळ्या सुविधा आता हळूहळू आउटसोर्स्ड आणि ओन अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे उत्तम जमतं ते तुम्ही करायचं, जे जमत नाही ते आउटसोर्स करायचं. त्यामुळे व्यवसायाच्या सुद्धा प्रचंड संधी ह्याच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे फक्त बस चालवणे हा एक व्यवसाय आपण जर का म्हणला तर त्याच्यावर 10 वेगवेगळे व्यवसायाला अवलंबून झालेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवसाय म्हटलं की वेगवेगळे प्रकार येतात. छोट्या कॅबची सर्व्हिसेस आहेत, त्याचबरोबर जहाज वाहतूक, विमान वाहतूक, रेल्वे या पण सार्वजनिक ठिकाणी येतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांच्याशी आता बस जोडली जावी अशी एक चर्चा आहे. आता पुणे शहरासारख्या ठिकाणी आपण मेट्रो आलेली पाहतो, पण मेट्रोच्या ठिकाणी देखील पीएमपीची असेल किंवा खाजगी काही दिवसात तोही प्रयोग सुरू होईल, तर खाजगी बसेस पण आल्या पाहिजेत. या फिडर सर्व्हिसेसबद्दल येत्या काळामध्ये कशा प्रकारचा अप्रोच राहणार आहे? म्हणजे दिल्लीची मेट्रो फीडर सर्व्हिस मी पहिल्यांदा चालू केली 2007 साली. स्टेशनपासून आजूबाजूला लोक न्यायची आणायची. परंतु मेट्रो स्टेशन्स बांधताना हा विचार फार कमी पद्धतीने केला जातो की याचं बसची इंटिग्रेशन करायचं असेल तर मला खाली बस बे द्यायला पाहिजे, किंवा रिक्षाशी करायचं असेल तर रिक्षा स्टँड द्यायला पाहिजे. फक्त बस वरच्या मजल्यावर तुम्ही मेट्रोचं स्टेशन ठेवून खाली उतरला जिन्यानी की खाली काहीच नसतं. मग ते सगळे ऑटो किंवा बस रस्त्यावर उभ्या राहणार आणि तिथे ट्रॅफिक जाम होणार. त्यामुळे स्टेशन डेव्हलपमेंट करताना असं डेव्हलपमेंट करायची आवश्यकता आहे की जिथे इतर वाहनांचं इंटिग्रेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. पुण्यात तुम्हाला एसएनडीटीचे इथे तसं केलेलं दिसेल, परंतु बाकी कुठे फारसं तुम्हाला दिसणार नाही. तर ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेट्रो सुद्धा खऱ्या अर्थाने सक्षम नाही होणार. बरोबर. मेट्रो सक्षम करायचे असतील तर त्याच्या आजूबाजूला 1 किलोमीटरपर्यंतचे फुटपाथ उत्तम करायला पाहिजेत की लोक चालत सुद्धा येऊ शकतील. फीडर सर्व्हिसेस चालवायला पाहिजेत, ऑटो रिक्षा स्टँड ठेवायला पाहिजेत. तर हे सगळं केलं तर इंटिग्रेटेड सर्व्हिस चांगली आपल्याला लोकांना देता येऊ शकते. खरं म्हणजे तुमचा अनुभव खूप मोठा आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो की पुण्यासारखी जी नव्यानं डेव्हलप होत असलेली, विस्तारत असलेली जी शहरं आहेत यांना आजूबाजूची 25-30 किलोमीटरमधली गावं जोडली गेलेली आहेत. आणि या सगळ्यांमध्ये वाहतूक, दळणवळण, कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. पण आपण असं पाहतो की मध्य पुण्यामध्ये किंवा पुणे शहरात कुठेही गेलो तरी पुण्याची एक वेगळी ओळख होत चालली आहे, ती म्हणजे ट्रॅफिक जॅमचं शहर. हे टाळायचं असेल तर आपल्यासारख्या अनुभवी व्यक्तीला काय वाटतं की कशा पद्धतीच्या सुविधा पुण्यासारख्या शहरामध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो, जेणेकरून जी आपली ओळख बदलत चालली आहे, सायकलिंगचं शहर असणारं आपलं गाव, आपलं पुणे शहर आता पूर्णपणे ट्रॅफिक जॅमचं शहर आणि प्रदूषणाचं शहर होत चाललंय. काय सांगाल की आपण कशा पद्धतीने ही ओळख बदलू शकतो? इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नाहीये. आपल्याला सवय अशी झाली आहे की आपण रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहनांचा साईज बघून त्यांना नो एंट्री किंवा एंट्री ठरवतो. बस मोठी दिसते म्हणून तिला पहिली नो एंट्री केली जाते. पण एक बस रस्त्याच्या बाहेर गेली की त्याच्यावर 20 वाहनं वाढतात, कारण ज्याला जायचंय तो जातोच. त्यामुळे रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढतच जाणार आहे. अगदी खरं आहे. जेवढं बसला आणि मेट्रोला तुम्ही प्राधान्य द्याल किंवा टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा, म्हणजे सार्वजनिक वाहतुकीसाठी जी काही साधनं आहेत, ऑटो रिक्षापासून ते मेट्रोपर्यंत, जेवढा ह्याचा वापर जास्तीत जास्त होईल तेवढं तुम्हाला रस्त्यावरचं पार्किंग सुद्धा कमी दिसेल आणि रस्त्यावरचा ट्रॅफिक सुद्धा कमी दिसेल. परंतु आज दुर्दैवाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे मी असं म्हणेन की बऱ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. म्हणजे पीएमपीएमएलची अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रोज जी व्यवस्था 12 ते 13 लाख लोक वाहून नेते, त्यांना सीएनजी टाकायला पैसे नसतात अशी परिस्थिती होते कधी कधी. आणि एकीकडे आपण बघतो की आपण हजारो करोडो रुपये मेट्रोवरही खर्च करतोय, रस्त्यावरही खर्च करतोय, ओव्हरब्रिजवरही खर्च करतोय. रस्ते वाढवायला का लागतात? जास्त वाहनं अकोमोडेट करावी म्हणून का जास्त माणसं अकोमोडेट करावी म्हणून? याचा विचार होणं गरजेचं आहे. आता आपण जास्त वाहनं अकोमोडेट करण्यासाठी रस्ते वाढवतोय. बरोबर. जास्त लोक अकोमोडेट करण्यासाठी जर का रस्ते वाढवायचे असतील तर उत्तम फुटपाथ बांधले पाहिजेत. सायकल ट्रॅक, मी असं म्हणेन अजून लोकांना सायकलची तेवढी सवय नाही, त्यामुळे आणि सुरक्षिततेचाही त्यांना अजून कॉन्फिडन्स नाही, त्यामुळे तेवढे ते वापरले जात नाहीत. बरोबर. परंतु जर का बस आणि मेट्रो इंटिग्रेट केलं आणि मेट्रो स्टेशनला सुद्धा रिक्षा स्टँड फिक्स रेटवर ठेवले, नाहीतर रिक्षावाले सुद्धा 100-200 काही रुपये मागतात,
तर ते जर का इंटिग्रेट केलं की बाबा इथून इथपर्यंतचा हा रस्ता रिक्षाने सुरू केला जाईल, त्याला तुम्हाला 50 रुपये 25 रुपये द्यायचेत. हो. आणि रिक्षावाल्यांनाही ते बंधन घातलं पाहिजे की एवढेच पैसे या रूटला घ्यायचे तुम्ही. हो. तर असं जर का इंटिग्रेटेड प्लॅनिंग केलं, ज्याला इंटिग्रेटेड प्लॅनिंग अथॉरिटी पाहिजे, उमटा म्हणून एक संकल्पना सेंट्रल गव्हर्नमेंटने आणली, ती प्रत्यक्षात अजून राबली गेलेली नाही. ती जर का राबली गेली आणि या सगळ्या व्यवस्था जर का एका संस्थेच्या खाली आल्या की ज्यांचं प्लॅनिंग एकत्रित केलं जाईल. मग मेट्रोचे रूट आता आपण बघतो, मेट्रोचा तोच रूट, बसचा तोच रूट, बीआरटीचा तोच रूट आणि जुन्या बॉम्बे पुण्याला तर रेल्वेचाही तोच रूट. हो. म्हणजे 4 व्यवस्था एका रस्त्यावर चाललेल्या आहेत आणि त्याच्या आजूबाजूला जायला एकही व्यवस्था नाही. म्हणजे तुम्ही जर का खडकीला उतरलात तर त्याच्या आजूबाजूला सांगवीकडे कसं जायचं याची काही व्यवस्था नाही. किंवा नाशिक फाट्याला उतरलात तर भोसरीला कसं जायचं, चाकणला जायचं याची काही व्यवस्था नाही. तर हे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट जर का केलं तर उत्तम सुविधा होईल. लोकही आज पब्लिक ट्रान्सपोर्टनी का जात नाहीत, कारण ते इनकन्व्हिनियंट वाटतं. हा जर का कन्व्हिनियन्स आपण वाढवला तरच लोक याच्याकडे येतील. आणि त्याचबरोबर कार प्रायव्हेट जे घेऊन चालतात त्यांना ते जोपर्यंत थोडं एक्सपेन्सिव्ह होत नाही तोपर्यंत सुद्धा त्याचं युसेज कमी होणार नाही, कारण त्याचा कम्फर्टच वेगळा असतो. तो तुम्ही काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत देऊ शकत नाही. परंतु दोन्ही दृष्टीने काम करायला पाहिजे. पण कन्व्हिनियन्स मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. नव्यानंच पुण्यामध्ये आता महानगरपालिका नव्यानं आलेल्या आहेत. या सगळ्यांच्या प्रयत्नातून, नागरिकांच्या प्रयत्नातून आणि कारभाऱ्यांच्या प्रयत्नातून मला वाटतं की येत्या काळामध्ये पुण्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सुधारू शकेल. आपलं मार्गदर्शन वारंवार त्यांना मिळत राहीलच. पण मला एक वेगळं मार्गदर्शन आपल्याकडून हवं जाता जाता असं की आपण आता असा विचार करतो की पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आजूबाजूच्या सर्वच परिसरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खाजगी बसची वाहतूक सुरू होईल किंवा खाजगी गाड्यांची वाहतूक सुरू होईल. तर या व्यवसायामध्ये ज्या नवीन तरुणांना यायचं आहे त्या तरुणांना आपण काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल? आता तुम्ही बरेचसे स्टार्टअप पाहिलेत ना टेक्नॉलॉजीचे, तर नवीन नवीन स्टार्टअप येत आहेत आणि टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस खूप चालू झाल्यात. म्हणजे आता आपण असं करतो की 1 शू फिट्स ऑल अशा टाईपचं. म्हणजे ही आमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. म्हणजे एका बाजूनी समजा तुम्हाला जर का चाकणला जायचं असेल तर आज 2 तास जर का लागत असतील आणि बसायची तुम्हाला गॅरंटी नसेल तर तुम्ही बसने जाल का, हा साधा विचार आहे. म्हणजे मी उभं राहून 2 तास जावं अशी अपेक्षा आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त मला जर का बसायला सीट कन्फर्म मिळालं आणि पुण्याहून चाकणपर्यंत जायची व्यवस्था माझी जर का झाली, जशा टेक्नॉलॉजी कंपनी आता आलेल्या आहेत आणि त्यांची मुंबईसारख्या मोठ्या शहरांच्यात सुरुवात झालेली आहे, तर अशा जर का सुविधा उपलब्ध झाल्या तर लोक त्याचा नक्कीच स्वीकार करतील. आणि मुंबईत आपल्याला बघायला मिळतं की त्या अशा संस्थांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे अशा वाहतूक संधी बऱ्याच आहेत वेगवेगळ्या विषयाच्या. मग त्या एअरपोर्ट सर्व्हिसेस असू देत किंवा इंडस्ट्रीयल कनेक्टिव्हिटी विथ सिटी अशा सर्व्हिसेस असू देत, या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर. किंवा आपण सबर्बन सर्व्हिस ज्या म्हणतो, तुम्ही म्हणलात ज्या की 25-50 किलोमीटरपर्यंतची जे लोक रोज येऊन काम करून परत जातात, त्यांची आता व्यवस्था नाही आणि त्यांना मग ते जीप किंवा जे काय मिळेल त्याने वाहनांनी येतात आणि बिचारे कसेही बसून येतात, त्यांना इन्शुरन्स नसतो, काही नसतं, पण पर्याय नसल्यामुळे ते कसेही विचारी येत असतात. तर ह्या जर का चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने जर का राबवल्या गेल्या तर त्याच्यात ही व्यवसायाची वेगळी संधी आहे. त्याचबरोबर लोकांचीही सोय आहे. आणि तुम्ही जिथे जिथे माझा अनुभव असा आहे की लोकांची गरज बघून ती पुरवायचा प्रयत्न केलात की त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतो. खरंच ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकांची गरज जशी आहे तसा आपण प्रतिसाद त्यांना आपण देऊ शकू, तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवू शकू. एक मला वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचा वावर खरं देश परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर तुम्ही देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ट्रान्सपोर्टची सुविधा तिथल्या काही सरकारी असतील किंवा खाजगी पद्धतीनं तुम्ही पुरवत आहात. यामधल्या सगळ्यात चांगल्या वाटलेल्या कुठल्या सुविधा आहेत की ज्याच्या आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं तुम्हाला? आता जेव्हा 2006 साली आम्ही इंदोरची सिटी बस सर्व्हिस चालू केली. इंदोरला आधी ते सगळं 3 व्हीलर ते सगळ्या अशा डुक्कर का काहीतरी असं म्हणायचे त्याला, तर त्या सर्व्हिसेस होत्या. तर आम्हाला तिथल्या कलेक्टरनी बोलवून ह्या सर्व्हिसेस चालू करायला लावल्या. भोपाळ, इंदोर, उज्जैन अशा मध्य प्रदेशातल्या बऱ्याच शहरात मी सिटी बसेस सेवा चालू केल्या. म्हणजे पहिल्यांदा सिटी बस सेवा नव्हत्याच तिथे. तर त्यांनी अत्यंत उत्तम टेक्नॉलॉजीचा वापर केला पहिल्यांदा. म्हणजे आज जे आपण सगळं बघतोय त्याची सुरुवात इंदोरमधनं झाली. इतक्या उत्तम पद्धतीने इंदोरसारख्या शहरातनं तुम्ही गाडी ट्रॅक करू शकता, बुक करू शकता. हे सगळं तेव्हाचे तिथले कलेक्टर होते एक अगरवाल म्हणून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे चालू झालं. तर इंदोर मी एक असं सांगेन. दुसरं बीआरटीएसची सिस्टीम जी अहमदाबादमध्ये चालू झाली, पहिली पुण्यात चालू झाली,
पण दुर्दैवाने आपण त्यातला रॅपिड शब्द विसरल्यामुळे ते सगळे ट्रॅक मोकळे दिसायला लागले आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की माझा ट्रॅक तुम्ही काढून घेतलेला आहात आणि हा मोकळा चाललाय आणि आमचे फुल चाललेत. पण आम्ही सुरतची BRTS चालवली, अहमदाबादची चालवली, तर अहमदाबादला आणि सुरतला ते बऱ्यापैकी सक्सेसफुल मॉडेल BRTS आहे. दिल्लीची मेट्रो सेवा उत्तम आहे. तशा वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उत्तम आहेत. दिल्लीची मेट्रो चांगली आहे, अहमदाबादची BRTS चांगली आहे, किंवा इंदोरची सिटी बस सर्व्हिस चांगली आहे. अशा वेगवेगळ्या शहरातल्या काही काही उदाहरणं आपल्या देशात सुद्धा आहेत की जी उत्तम सेवा लोकांना त्यांनी दिली. सर, आपण अलीकडे असं पाहतो की भारतामध्ये सर्वच शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांचा शिरकाव खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि येत्या काळात तो वाढणारच आहे. त्याच्याविषयी पहिल्यांदा 100 वर्षानंतर काहीतरी फ्युएल बदली झालंय आणि डिझेलवरनं आता इलेक्ट्रिक किंवा पेट्रोलवरनं इलेक्ट्रिक बसेसकडे किंवा कार्सकडे वगैरे आता जास्त शिफ्ट व्हायला लागलाय. वातावरणामुळे, प्रदूषणामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत. पण त्याच्यामुळे वाहनात बदल खूप मोठे होणार आहेत. म्हणजे आज तुम्हाला काही इलेक्ट्रिक गॅजेट्स जर का गाडीत लावायचे असतील किंवा बसमध्ये लावायचे असतील तर फार विचार करायला लागतो, कारण बॅटरी साईज छोटा असतो. मग ते कन्व्हर्टर वगैरे असं सगळं ते लावून प्रॉब्लेमॅटिक होतं. पण जेव्हा तुमची अख्खीच गाडी इलेक्ट्रिक आहे तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आणि ह्याच्यामुळे बरेच बदल कस्टमरसाठी होतील आणि व्यावसायिकांसाठी होतील की ती गाडीत काय काय तुम्ही देऊ शकता आणि काय काय नाही हे तुम्हाला आता जास्त चांगल्या पद्धतीने देता येईल आणि प्रवासाचा आनंद सुद्धा वेगळ्या पद्धतीने घेता येईल. आता त्याचा मोठा चॅलेंज त्याचा चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. हो, आता आपल्या इथे देशामध्ये साधारणतः 60 ते 65% वीज वापरली जाते, बाकीची वेस्ट जाते. कारण ही ग्रीड आपल्या इथं अजून तेवढं चांगलं नाही. म्हणजे प्रोडक्शन आपल्या इथं चांगलं आहे पण ग्रीड चांगलं नसल्यामुळे लॉसेस खूप आहेत आणि हा लॉस मोस्टली रात्रीचा होतो. अच्छा. आता सिटी बस तुम्ही जर का बघितलं, कारण वीज कंटिन्युअस वाहत असते त्यामुळे कंझ्युम नाही झाली तर लूज होते. सिटी बस जर का पर्टिक्युलर बघितलं तर या रात्रीच चार्ज करायला लागतात. त्यामुळे ही वाया जाणारी वीज सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकते रात्रीच्या चार्जिंगमध्ये. त्यामुळे स्वस्त सुद्धा होईल, म्हणजे वाहतूक व्यवस्था ही स्वस्त करायला सुद्धा इलेक्ट्रिक मदत करेल. जसजशी बॅटरी केमिस्ट्री बदलेल आणि बॅटरीचा व्हॉल्यूम वाढत जाईल इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी आणि प्राइस दोन्ही, प्राइस कमी व्हायला पाहिजे आणि कॅपॅसिटी वाढायला पाहिजे, तिची डेन्सिटी वाढायला पाहिजे, तर तशा गाड्यांच्या किमतीही कमी होतील. नक्की. आणि मला अशी खात्री आहे की आता डिझेल वाहनं ज्या किमतीला मिळत आहेत त्याच्यापेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक वाहन काही वर्षातच तुम्हाला मिळायला लागेल. ही खूप मोठी गोष्ट असेल आपल्यासाठी. हो. आणि मग त्यावेळेस खरं वाहनांची संख्या इलेक्ट्रिककडे फार मोठ्या प्रमाणाने जाईल आणि परत हायड्रोजन येते, त्यांनी एक लॉंग डिस्टन्ससाठी एक वेगळं संजीवनीसारखं मिळेल की तुम्ही हजार किलोमीटर जाऊ शकाल. तर हा बदल सगळीकडे आता हळूहळू व्हायला लागलाय. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये त्यांनी आता 1000 चार्जिंग स्टेशन्स वेगवेगळ्या हायवेवर बांधायचा संकल्पही केलेला आहे. त्यामुळे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा जो चॅलेंज आहे आज, तो थोड्या प्रमाणावर दूर होईल. आणि खाजगी कंपन्या खूप आल्या आहेत की ज्या तुम्हाला फास्ट चार्जिंग सुद्धा देतात. म्हणजे 15 मिनिटात तुमची 300 किलोवॅटची बॅटरी सुद्धा चार्ज करणाऱ्या काही कंपन्या साऊथला निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आता जे आपल्या एक संकल्पना आहे की 2 आणि 3 तास चार्जिंगला मग किती वेळ थांबणार, तेही दूर होईल. तर असे बरेच बदल घडत आहेत इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये. त्यामुळे त्या दिशेने काम करायला हरकत नाही ज्याला कोणाला इच्छा असेल ते. खरं तर तंत्रज्ञानातला बदल आपल्या सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. पण त्याचबरोबर आपले पारंपरिक जे काही गोष्टी आहेत त्याही, म्हणजे जसं की आपण जलमार्ग असतील त्यांच्याविषयी पण काही नवीन नवीन गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर कोचीनमधलं जे काही उदाहरण आहे त्याच्याविषयी काय? कोचीन सिटी बस ट्रान्सपोर्टनी मेट्रो, त्यांची एकच लाईन आहे मेट्रो ट्रेनची, पण त्यांचे तर वॉटरवेज खूप आहेत. त्यामुळे त्यांनी वॉटर मेट्रो चालू केली आहे. इलेक्ट्रिक मस्त बोटी बांधलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर बोटी आहेत आणि त्यांनी जली वाहतूक व्यवस्थित सुंदर होते आणि त्याला कनेक्टेड बस सर्व्हिसेस ठेवलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे सिंगल तिकीटमध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. त्यामुळे कोचीन एक चांगलं उदाहरण आहे की जिथे तुम्हाला इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट दिसतो. मला वाटतं की जे काही आदर्श सेवा जशा आहेत त्याच सुविधा भारतभरातल्या अनेक शहरांमध्ये स्थापित व्हाव्यात. तिथल्या लोकांच्या दळणवळणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांना योग्य प्रमाणात मिळाव्यात, असाच भारत पुढल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसावा. आणि त्यामध्ये तुमचे जे काही व्हेंचर्स असतील त्या सगळ्या व्हेंचर्सला योग्य ते यश मिळो आणि तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी विद्यावाणीकडून आणि गरजे मराठी ग्लोबल या संस्थेकडून शुभेच्छा देतो. आणि आज तुम्ही इथं आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांना एकूणच प्रवासी वाहतूक आणि त्यातल्या व्यवसायाबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मलाही विद्यार्थ्यांनी याच्यातनं काहीतरी शिकून व्यवसाय केला तर आवडेल. वा, खूप खूप धन्यवाद.
मित्रहो, आताच आपण प्रवासी वाहतूक व्यवसायातील नवीन बदल आणि त्याचबरोबर उपलब्ध होणाऱ्या संधी याविषयी जाणून घेतलं. प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज, आपला रेडिओ.